महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। पंचायत समिती कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरदार हंडा मोर्चा आंदोलन। या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आमचे तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूयात। गेल्या अनेक महिन्यांपासून मौजे धामणगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी निवेदन दिले, परंतु याबाबत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे तसेच ग्रामसेवक सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने त्यांच्या निषेधार्थ आज बुधवार दिनांक 26/3/2025 रोजी मौजे धामणगाव देवे येथील महिला, लहान मुले, पुरुषांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य हंडा मोर्चा काढत महापुरुषांच्या घोषणा देऊन पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींचा जाहीर धिक्कार करत घोषणा देत पंचायत समिती कार्यालय दणाणून सोडले। हंडा मोर्चा काढत युवा मोर्चा कार्यकर्ते पप्पू शेठ बोर्डे, वंचितचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, रवींद्र निळ, हनुमान पवार, रमजान फकीर, सुनीता जाधव, रोहिणी ठोंबे, आकाश शिंदे, आबेद शेख, अरुण थोरात, राजू शिरसाट, आनंद उबाळे, जीवन मागाडे, पांडुरंग पाटील काकडे, शोभा पवार, बाबूसाहेब गोसावी, सीताराम पवार, दीपक जयभार, पांडुरंग काकडे, भास्कर पोटे, हरी कुटे, प्रभाकर काकडे, कार्तिकी गोसावी, वंदना पवार, ताराबाई घोरपडे, कुसुम पवार, केशव पवार, जनाबाई पवार, कमलाबाई पवार, वत्सलताई पवार, वैशाली वाघमारे, अर्जुन जाधव, मुक्ता दिनकर, विमल पवार, कचुबाई जाधव, सुवर्णा देशमुख, संगीताबाई उनवडे, आरती माघडे, हिरा पवार, मंगल पवार, काळू मिरगापर, अमोल मिरगपर, सुरेश जाधव, रेखा उन्हाणे, कमल उन्हाणे व इतर सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या हंडा मोर्चा आंदोलनात महिला भगिनींचा सहभाग मोठ्या संख्येने होता। त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा देणार आणि 8 दिवसात जलजीवन योजना सुरू करणार असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले। आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला आमचे तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूया। पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवीचं या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, महिन्यांपासून देखील पाणी मिळत नाही। ग्रामस्थांची मागणी होती आम्हाला पाणी मिळावं। तर म्हणजे या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी योजना आहे ती योजना कार्यान्वित करण्याचे आदेश माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जानेवारीमध्ये दिले होते, परंतु मार्च एंड होत आला तरी देखील ती योजना कार्यान्वित झालेली नाही। यामध्ये संबंधित अधिकारी आहेत, ठेकेदार आहेत, त्यांचे सगळी मिलीभगत आहेत आणि म्हणून गेल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये इथल्या सगळ्या माता भगिनी ग्रामस्थांनी एक निवेदन दिलं होतं की गावामध्ये आम्हाला पाणी मिळत नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था करा। प्रचंड ऊन आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, शेजाऱ्यांच्या कुणाच्या विहिरीवरती गेल्यानंतर ते लोक हाकलून देतात आणि म्हणून माणसांना प्यायला पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही। अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत आणि प्रशासन यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे बंधनकारक असताना देखील ग्रामपंचायतने अक्षम्य असं दुर्लक्ष या प्रश्नांकडे केलं आणि म्हणून गेल्या 8 दिवसापूर्वी ग्रामस्थांनी या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्यांना निवेदन दिलं, 2दा निवेदनं दिली, तरी देखील पंचायत समितीच्या प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा केली नाही आणि म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या दालनामध्ये आज हंडा मोर्चा आणून या प्रशासनाचा आम्ही जाहीर धिक्कार केला। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये या भागाच्या जे आमदार आहेत, विद्यमान आमदार राजाळे मॅडम यांनी सगळ्या विभागाची एक आढावा बैठक घेतली, टंचाई बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं अधिकाऱ्यांना की माझ्या कानावरती जर तक्रारी आल्या तर मी कोणत्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही। अशा पद्धतीच्या सूचना देऊनही 8 दिवस होत नाही तर अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ग्रामस्थांना हंडा मोर्चा घेऊन यावं लागलं। 2 निवेदनं दिली तरी देखील दखल घेतली नाही। याचा अर्थ असा स्पष्ट होतो की आम्ही वर्षानुवर्षे सांगत आलेलो आहे की आमदाराचं, या निष्क्रिय आमदार आहेत, प्रशासनावरती वचक नाहीत, तेवढ्या पुरतं त्या बोलतात आणि अधिकारी तेवढ्या पुरतच ऐकतात। याचा अर्थ अधिकारी आणि आमदार यांची मिलीभगत आहेत
अनेक मोठमोठ्या कामांमध्ये टक्केवारीचा विषय आहे असल्या कारणानं अधिकाऱ्यांवरती त्यांचा वचक नाही आणि म्हणून आज आम्ही त्यांच्या दालनामध्ये सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे. आंदोलन केल्यानंतर गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, संबंधित योजनेचे ठेकेदार, संबंधित योजनेचे अभियंता यांनी चर्चा केली आणि सांगितलं की 8 दिवसाच्या आतमध्ये आम्ही ती योजना कार्यान्वित करू. 8 दिवसामध्ये त्यांना त्या योजनेचं पाणी दिलं जाईल आणि तोपर्यंत आजपासून संबंधित गावाला या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आम्ही तात्पुरतं थांबवलं. 8 दिवसाच्या आतमध्ये जर यदाकदाचित ही योजना कार्यान्वित झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या बद्दल आंदोलन करत बसण्यापेक्षा, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा या अधिकाऱ्यांवरती ज्याचा वचक पाहिजे त्या आमदारांचा वचक राहिलेला नाही. पुढचं आंदोलन आमच्या सगळ्या माता भगिनींना घेऊन आमदाराच्या दारासमोर त्यांच्या निवासस्थानी हे आंदोलन होईल. वंचित बहुजन आघाडीचा प्राध्यापक किसन चव्हाण सरांचा. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.